नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर पोलीस भरती 2025ची अर्ज करण्याची 30 नोव्हेंबर सुरुवातीला शेवटची तारीख होती, पण आता त्यामध्ये वाढ करून देण्यात आलेली आहे आणि 7 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणून जर तुमचा अर्ज भरायचा राहिलेला असेल किंवा जर पेमेंट करायचं बाकी असेल तर ते आता 7 डिसेंबरपर्यंत तुम्ही करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम अपडेट झाली ती म्हणजे तारखेच्या बाबतीत. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि कोणता जिल्हा तुमच्यासाठी सेफ असू शकतो त्याची सुद्धा माहिती पाहू आणि टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर यामध्ये डिफरन्स काय आहे, नेमके जेवढे आपल्याला अर्ज दिसत आहे खरंच तितके अर्ज आलेले आहेत का, त्याची सुद्धा चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर किती आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय कमेंट करून सांगू शकता. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरचा सराव करायचा असेल तर सराव पेपर बॅच या ठिकाणी सह्याद्री करिअर अकॅडमीद्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 15,000 जी काही पोलीस भरती आहे आपली ती टार्गेट करण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला कोर्सची फी ₹150 आहे. ₹150 सराव पेपरची ही बॅच तुम्ही घेऊ शकता. या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 9765201377 या नंबरवर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. सराव पेपरची आपण जर वैशिष्ट्ये पाहिली तर सराव पेपर सर्व जिल्ह्यांचे पेपर होईपर्यंत अनलिमिटेड असतील, म्हणजे अनलिमिटेड पेपर राहणार आहे सर्व जिल्ह्यांची परीक्षा होईपर्यंत. दुसरं म्हणजे काय तर 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण दिलेले असेल. बरेच पेपर असतात त्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं नसतं, इथे मात्र तुम्हाला 100च्या 100 प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळणार आहे. इतर वैशिष्ट्ये सुद्धा तुम्ही खाली वाचून घेऊ शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल आणि ग्राउंड प्लस पेपर दोन्हीही काढायचं असेल तर पेपरमध्ये मदत होणारी ही बॅच तुम्ही घेऊ शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक करून या ठिकाणी जिल्ह्याची माहिती बघणार आहोत, पण ही माहिती विद्यार्थ्यांनी पाठवलेली असणार आहे. यामध्ये आणखी वाढ झालेली असू शकते, कारण की प्रत्येक क्षणाला या ठिकाणी फॉर्म भरला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अर्ज येत आहे, म्हणून अर्जांची संख्या ही वाढलेली असू शकते. सुरुवातीला आपण फॉर्म बघतोय आणि त्यानंतर डिफरन्स काय आहे हे सुद्धा बघणार आहोत. तर पोलीस भरती सीपी मुंबई जर आपण पाहिलं तर 2,34,000 अर्ज या ठिकाणी आतापर्यंत झालेले आहेत. नंतर सीपी नागपूर जर पाहिलं तर 30,000 प्लस अर्जांची संख्या गेलेली आहे. त्यानंतर नागपूर कारागृह जर आपण पाहिलं तर 65,660 प्लस अर्जसंख्या या ठिकाणी झालेली आहे. नंतर जर पाहिलं आपण पुणे, तर पुणेमध्ये सुद्धा 80,240 प्लस अर्जांची संख्या गेलेली आहे कारागृहासाठी. नंतर सीपी पुणे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 67,310 पेक्षा जास्त अर्जसंख्या गेलेली आहे. नंतर एसपी छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर 2,650 पेक्षा जास्त अर्जसंख्या या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर एसआरपीएफ 6 जर आपण पाहिलं तर 17,260 प्लस. त्यानंतर एस-आर-पी-एफ 15 जर आपण पाहिलं तर 30,740 प्लस. त्यानंतर एस-आर-पी-एफ 20 जर आपण पाहिलं तर यामध्ये 65,565 पेक्षा जास्त अर्जांची संख्या या ठिकाणी झालेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता माहिती पाहिली, पण यामध्ये काय असतं, काही विद्यार्थी हे आपला टोकन नंबर सांगताय, काही विद्यार्थी हे आपला ॲप्लिकेशन नंबर सांगताय, पण त्यामध्ये तफावत असू शकते. त्याचं रिझन असं की स्क्रीनशॉटवरून तुम्ही पहा, पुणे प्रिझन म्हणजे पुणे कारागृहाचा हा फॉर्म होता. यामध्ये टोकन नंबर जर आपण पाहिला तर तो होता 34,259. 5-6 दिवस झालेले आहे फॉर्मवरून, पण हे स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. इथे किती आहे टोकन नंबर? 34,259. मात्र ॲप्लिकेशन नंबर जर आपण पाहिला तर तो आहे फक्त 23,081. फॉर्म भरले 34,000 विद्यार्थ्यांनी, मात्र पेमेंट किती विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तर 23,000 विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे. जवळपास आपल्याला 10 ते 11,000चा डिफरन्स हा फॉर्म भरले आणि पेमेंट करणे याच्या मधात दिसतो. काही-काही वेळेस काय होत असतं, विद्यार्थी फॉर्म भरताय, पेमेंट बाकी ठेवताय, नंतर तो फॉर्म कॅन्सल करून दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरताय. अशा पद्धतीचं बरंच या ठिकाणी फेरबदल करणे सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या जे काही नंबर्स दिसत आहेत ते जास्तीचे असू शकतात. इव्हन ॲक्चुअल फॉर्मची संख्या ही कमी प्रमाणात असू शकते. दुसरं जर आपण पाहिलं, एस-आर-पी-एफ जी-आर भरलेला आहे गोंदिया. या ठिकाणी अर्जसंख्या जी आहे, सुरुवातीला टोकन नंबर 21,000 होता, मात्र त्याच वेळी पेमेंट केल्या कारणाने या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर सुद्धा 21,000 आलेला आहे. नंतर जर आपण पाहिला सीपी मीरा भाईंदर, तर यामध्ये 31,479 ही टोकन नंबर आहे आणि त्यानंतर ॲक्चुअलमध्ये ॲप्लिकेशन नंबर आपण पाहिला तर 23,378 दाखवतोय. प्लस या ठिकाणी पेमेंट सुद्धा बाकी आहे, म्हणजे पेमेंटही बाकी आहे. जो टोकन नंबर आहे तो आहे 31,479 आणि ॲप्लिकेशन नंबर आहे 23,378. आता यावरून काय दिसतंय की ॲप्लिकेशन नंबर हा वेगळा आहे, टोकन नंबर हा वेगळा आहे. पेमेंट जर आपण केलं नाही तर तो ॲप्लिकेशन नंबर आपला वेगळा असू शकतो आणि पेमेंट केल्याच्या नंतर सुद्धा ॲप्लिकेशन नंबरमध्ये बदल होतो की काय ते आपल्याला पेमेंट केल्याच्या नंतर समजणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला जी आकडेवारी समोर दिसते ते तुम्ही एक ग्राह्य धरू शकता. त्याच्या जवळपास अर्ज आहेत हे तुम्ही धरू शकता. त्याच्यापेक्षा जास्त ही अर्जांची संख्या जाऊ शकते. इव्हन जर विद्यार्थ्यांनी पेमेंट केलं नाही तर त्याच्यापेक्षा अर्ज सुद्धा कमी येऊ शकतात. तर असा फेरबदल हे जे आपण आकडे बघतोय प्रत्येक जिल्ह्याचे त्यामध्ये असू शकतो. आता बोलूया आपण सेफ जिल्ह्याच्या बाबतीत, कारण की आपण टायटलमध्ये टाकलेलं होतं की सेफ जिल्हा
कोणता असू शकतो? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेफ जिल्ह्याबाबत जर बोलायचं झालं, तर तुम्ही काय करा, स्वतः एनालिसिस करणं गरजेचं आहे. अगोदर कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत? त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत? त्यातही सर्वसाधारणच्या किती जागा आहेत? म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय पाहायचं आहे? तो म्हणजे जिल्हा, त्यानंतर पाहायची आहे तुमची कॅटेगरी आणि नंतर पाहायची आहे सब कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारणसाठी असणाऱ्या जागा. जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल, प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, तर त्याच्या जागा पाहू शकता. पण जर तुम्ही समांतर आरक्षणामधून येत नसाल आणि फक्त ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस यामधून फॉर्म टाकत असाल, तर सर्वसाधारणच्या जागा तुम्हाला पाहायच्या आहे. किमान मोजक्या काही जागा तरी तुमच्यासाठी असणं गरजेचं आहे. हे झालं सर्वात प्रथम जिल्ह्यांची माहिती घेणे. नंतर अर्ज किती आलेले आहेत त्याची माहिती तुम्ही पाहू शकता. पण त्याच्यापूर्वी तुम्हाला एनालिसिस करणं गरजेचं आहे ते म्हणजे मागच्या वर्षीचे लागलेले कट ऑफ. कारण की कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जिथे अर्ज जास्त आहेत, तिथे जागा सुद्धा जास्त असणार आहे आणि जिथे कमी जागा आहेत, तिथे अर्जांची संख्या सुद्धा कमी दिसणार आहे. पण आपण स्पर्धेचा जर रेशो काढला, तर रेशो समान दिसतो. ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत, तिथे जास्त अर्ज येतात. ज्या ठिकाणी कमी जागा आहेत, तिथे कमी अर्ज येतात. मात्र रेशो जर काढला, तर रेशो आपल्याला जवळपास सारखाच दिसतो. म्हणून तुम्ही काय करा, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, तुमच्या कॅटेगरीच्या तिथे जागा आहेत का? सर्वसाधारणसाठी ठीक जागा आहेत का? तुमचं ग्राउंड किती बसतंय? नेमकं मागच्या वर्षीचा ग्राउंडचा कट ऑफ किती होता? यावर्षी आपलं ग्राउंड कितीच आहे? पेपरची आपली तयारी कशी आहे? याचा अंदाज घेऊन तुम्ही फॉर्म टाकू शकता. कसं आहे सर्वच्या सर्व विद्यार्थी एका ठिकाणी चालले, म्हणून तुम्ही सुद्धा त्याच ठिकाणी जाणं योग्य नाही. व्यवस्थित अगोदर एनालिसिस करा. मागच्या 2-3 वर्षाचे कट ऑफ पहा. त्यानंतर पेपर कसा होता ते पहा. तुमचं ग्राउंड कितीचं बसतंय ते पाहू शकता. तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या जागा किंवा तुमच्या जवळपासचे जे काही जिल्हे आहेत, त्यामधील जागा, तुमच्या कॅटेगरीच्या जागा तिथे आहेत का? जिथे तुम्ही फॉर्म टाकताय तिथे आतापर्यंत किती अर्ज केले? तर या सर्व गोष्टींचा विचार करून मग तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तेव्हाच तुम्ही सेफ झोनमध्ये फॉर्म टाकाल. सध्या सेफ झोन कोणता हे कोणीही सांगू शकत नाही. त्याचं तुम्हाला स्वतः एनालिसिस करावं लागेल. कारण की प्रत्येक विद्यार्थ्याचं ग्राउंड हे वेगवेगळं आहे. कोणाचा गोळा चांगला आहे, कोणाची रनिंग चांगली आहे, कोणाचा पेपर चांगला आहे. म्हणजे कोणी पेपरमध्ये चांगला आहे, तर कोणी ग्राउंडमध्ये चांगला आहे. सुरुवातीला आपलं ग्राउंड आहे. त्यामुळे आपला फोकस हा पूर्णतः ग्राउंडवर असला पाहिजे. ग्राउंडचे जे काही आपले इव्हेंट आहेत, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त ग्राउंडमध्ये मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. अर्जांची संख्या जर आतापर्यंत आपण पाहिलीच, तुम्ही जर फॉर्म टाकलेला असेल, तर आता तुम्हाला ती पाहण्याची आवश्यकता नाही, कारण की तुम्ही फॉर्म भरलेला आहे. आता फक्त तुमचं लक्ष केंद्रित असावं, ते म्हणजे तुमच्या मैदानी चाचणीवर. मैदानी चाचणीवर फोकस करा. जिथे फॉर्म तुम्ही भरलेला असेल, त्याबाबत आता तुम्ही निश्चिंत होऊन जा. ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही, त्यांनी एनालिसिस करून त्याचा फॉर्म टाका आणि यानंतर चांगली तयारी करून तुम्ही ग्राउंडमध्ये उतरू शकता. ग्राउंडमध्ये उतरल्यानंतर जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी असावा, म्हणजे जेणेकरून आपण पेपरसाठी क्वालिफाय होऊन जाऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही टोकन नंबर आपल्याला दिसतात, कदाचित ते जास्त असू शकतात. त्यापेक्षा ॲप्लिकेशन फॉर्म हे कमी आलेले सुद्धा असू शकतात. त्याची माहिती आपण स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पाहिली. तर इथे जवळपास संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ज्या जिल्ह्यांची माहिती आली होती, ती मी या व्हिडिओमध्ये सांगितली. तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल, तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, टोकन नंबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.